चार दशकं ज्यांनी स्वातंत्र्य लढ्याचा उठाव केला असे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा आज स्मृतिदिन। खरं तर राघोजी भांगरेंसोबत असे अनेक क्रांतीवीर होते ज्यांचा इतिहासाचा आपल्याला नव्याने उलगडा होतोय आणि त्यामुळे उशिरा का होईना पण तरीसुद्धा आपले आद्य क्रांतीवीर असतील आणि सर्व क्रांतीवीरांच्या ज्या आठवणी स्मृती जपणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। तर त्यांच्या जोराच्या बळावरच भारताचा स्वतंत्र संग्राम हा लिहिला गेला। राघोजी भांगरे जसे थोर देशभक्त होतेच तरीसुद्धा ते महान पितृभक्त होते, शिवभक्त होते, दोन्ही शिवभक्त होते। महादेवाचे पण भक्त होते आणि छत्रपती शिवरायांचे पण भक्त होते आणि त्यामुळे जवळजवळ 150 वर्ष अगोदर छत्रपती शिवाजी राजांनी जन्म घेतला। त्याची पूर्ण जीवनीचा प्रभाव हा राघोजी भांगरेंची आपण जेव्हा जीवनी बघतो वाचतो तेव्हा निश्चित खात्री पडते की माता भगिनींचा सन्मान करणं, अन्यायाला वाचा फोडणं अशा अनेक गोष्टी त्यांनी आपल्या जीवनात केल्या आणि त्यामुळे आद्य क्रांतीवीरांचा सन्मान होणं जरी स्वातंत्र्यानंतर काही दशकं आपल्याला काही माहीत नव्हतं तरीसुद्धा आता नव्याने आपल्याला त्याची माहिती होते। माननीय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आज इथे आहेत, शेळकर साहेब आहेत, डावकर साहेब आहेत। मी त्यांना विनंती करू इच्छितो की नवीन शैक्षणिक धोरण आता अंमलात येणार आहे आणि याच्यामध्ये आद्य क्रांती एक धडा आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये असावा यासाठी आपण प्रयत्न करावे। मी आद्य क्रांतीवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। धन्यवाद सर। यानंतर क्रांतीवीर स्वातंत्र्यवीर आमचे राघोजी भांगरे यांची आमची स्फूर्ती जपण्यासाठी आम्ही मशाल यात्रा काढतो। मशाल यात्रेच्या माध्यमातून आमच्या स्फूर्ती जिवंत कशा राहील हा संकल्प घेऊन सातत्याने नियमितपणे कार्य करत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कल्पनेतून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी केलेली क्रांती त्यांच्या स्फूर्ती जपण्यासाठी आम्ही यावेळेस जे स्थळ आहे ते स्थळ विकास झाले पाहिजे, स्फूर्ती जिवंत राहिल्या पाहिजे अशा प्रकारचा संकल्प केलेला आहे। भगवान बिरसा मुंडांच्या जनजाती गौरव दिनाचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजासाठी केलेल्या क्रांतीवीरांच्या स्फूर्ती जपण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एक पुतळे असो किंवा काय असेल अशा प्रकारचा संकल्प केला असल्यामुळे निश्चितच यावर्षीच आम्ही तो पूर्ण करण्याचा संकल्प केला असल्यामुळे भविष्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादांना विनंती करणार आहे मी येणाऱ्या काळामध्ये माझा आदिवासी समाजाच्या स्फूर्ती जपण्यासाठी माझ्या आदिवासी समाजाकरिता ज्या महापुरुषांनी क्रांतीवीरांनी राघोजी भांगरेंनी जे 1930 साली केलेलं जे कार्य आहे, क्रांती आहे आणि त्यांना या कारागृहामध्ये बंदिस्त केलं आणि आता समोरचं तुम्हाला माहीत आहे।